ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड, अहमदनगर. नवी दिल्ली शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केशवकुंज मुख्यालयाच्या 25 मजली इमारतीच्या पार्किंगसाठी झंडेवालान परिसरात असलेल्या पुरातन मंदिर दर्गा बाबा श्री पीर रतननाथ महाराजांच्या मंदिर परिसरातील लंगर हॉल, बाग आणि जवळपास 100हून अधिक घरांवर प्रशासनाकडून बुलडोझर चालवून तोडण्यात आले असून जागेचा ताबा घेण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरातील पंजाबी, शीख, सिंधी व इतर समाजाचे सेवेकरी आक्रमक झाले आहे. गुरुवारी सकाळी गोविंदपुरा येथील मंदिर दर्गा बाबा श्री पीर रतननाथ महाराज मंदिर परिसरात मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी दिल्लीतील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने जाऊन निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी जोरदार घोषणा देऊन दिल्ली प्रशासनाचा निषेध केला. यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पूर्ण जगाचे नेतृत्व करत आहेत. जे नामुमकिन होते असे अयोध्येतील श्रीराम मंदिर त्यांनी बनवून दाखवले, पण दिल्लीतील श्री पीर रतननाथ महाराजांचे मंदिर त्यांच्याच राज्यात उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ही निंदनीय घटना आहे. त्यामुळे मोदी सरकारने तातडीने श्री पीर रतननाथ महाराजांचे पुराणात मंदिराची जागा परत द्यावी व तेथे आमचे श्रद्धास्थान असलेले मंदिर पुन्हा उभारावे. विकी सहानी म्हणाले, जे मंदिर हजारो वर्षापासूनचे पुरातन असून गुरु गोरखनाथ यांची गादी हे मंदिर चालवत आहे. हिंदू राष्ट्रात हिंदू मंदिरावर या प्रकारे बुलडोझर चालवणे अत्यंत लज्जास्पद घटना आहे. याच मंदिराचे अवशेष असलेले मुस्लिम राष्ट्र अफगाणिस्तानमध्ये असलेले मंदिर आजही सुरक्षित आहे, पण केवळ या मंदिराच्या पुढे दर्गा हे नाव लावत असल्याने दिल्लीतील आमचे श्रद्धास्थान सुरक्षित नाहीये. योगी आदित्यनाथ हे ज्या गोरक्षनाथांचे शिष्य आहेत त्याचीच गादी या मंदिरात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री योगी यांनी आमच्या मंदिराची जागा परत आम्हाला द्यावी. हरबंसलाल लोंगाणी म्हणाले, दिल्लीतील या मंदिराच्या बाबतीत कोर्टाने स्टे दिलेला आहे, तरीही बेकायदेशीरपणे बुलडोझर चालवण्याची कारवाई करण्यात आली आहे. केंद्रात, दिल्लीत व दिल्लीतील महानगरपालिकेतही भाजपचीच सत्ता आहे, तरी अशी घटना होणे हे निंदनीय आहे. प्रशासनाने मंदिराची जागा परत द्यावी, नाथांच्या गादीशी वैर घेऊ नये. हर श्रीनाथ जी, हर श्रीनाथ, जय श्रीराम, जय श्रीराम. आम्ही सगळे अहिल्यानगर येथे एकत्रित झालो आहोत. जे खूप निंदनीय असा हा प्रकार दिल्ली येथे घडला आहे त्याचा सगळे निषेध करत आहेत. सगळ्यांनी आपले आपले मनोगत व्यक्त केले आहेत आणि सगळ्यांनी आपली एक इच्छा जाहीर केली आहे सरकारपुढे की हे जे कृत्य झालंय याला चुकीचं धरून, जी चूक झाली आहे ती मान्य करून त्याला पुढे चांगला वळण देऊन जी दर्गाची जागा, जी मंदिर दर्गा आहे त्याला परत देण्यात यावी ही सगळ्यांना विनंती करतो. अहमद अहिल्यानगर की वासी हूँ. ये हमारी दरगाह पीर गोरखनाथ जी से चलती आ रही है, जिसे योगी आदित्यनाथ भी मानते हैं. इन्होंने बहुत गलत किया है, गलत जगह पे पंगा ले लिया है. अगर मुस्लिम राष्ट्रों में हमारा मंदिर सुरक्षित है तो हिंदुस्तान में क्यों नहीं. मैं अजय पंजाबी अहिल्यानगर से बस मोदी जी सबको ये संदेश देना चाहता हूँ, जो मोदी जी पूरी दुनिया को एक कर रहे हैं. खाली हिंदुस्तान नहीं, मोदी जी का इतना आज ये है कि पूरी दुनिया को एक जगह लेके आ रहे हो. आज उन्होंने इतना जो अयोध्या मंदिर बनाया, जो नहीं होने वाली मुमकिन काम उन्होंने अयोध्या मंदिर में बना के दिखाया, राम मंदिर बनाया, और यहाँ अपना ही राम मंदिर को ध्वस्त कर रहे. ये हमको थोड़ी दुखद घटना लगती है. हर्षनाथ जी, मैं शशि आनंद अहिल्यानगर से. हम हर्षनाथ, राम राम जी, राम राम. हम जिसे भी मिलते हैं पहले हर्षनाथ बोलते हैं, राम राम जी बोलते हैं. यही तो हमारे सनातन धर्म की पहचान है कि हम कौन है. और हमारे महाराज जी इतना होते हुए भी उन्होंने उधर दिल्ली में क्या क्या नहीं किया, फिर भी वो हमें सबको, बच्चों को समझाते हैं कि आप उन्हें कुछ भी अपशब्द ना बोले, उनसे कुछ भी बात ना करें, ना मीडिया को आप अपशब्द बोलो, ना पुलिस वालों को बोलो. हम जो होगा हम अपने हिसाब से कर लेंगे. हर हर महादेव, जय श्री राम. आज यहाँ पे हम लोग महाराष्ट्र के अहिल्यानगर में सारे इकट्ठा हुए हैं, जो कि पंजाबी, सरदार, सिख, सिंधी, मराठा समाज भी सारे आज यहाँ पे एक हुए हैं. क्योंकि जो 29 नवंबर को शनिवार को जो दिल्ली झंडेवालन में हर्षनाथ जी की दरगाह पे आरएसएस, बीजेपी, एमसीडी, डीडीए इन लोगों ने मिलके जो वहां पे तोड़फोड़ की है उसका निषेध हम करने के लिए यहाँ पे मौजूद हैं. क्योंकि हिंदू राष्ट्र में हिंदू मंदिर के ऊपर इस तरह से बुलडोजर चलना बहुत ही शर्मनाक बात है. जो कि मंदिर आज नहीं 80 साल से वहां पे स्थापित है
और जो गद्दी चल रही है वो गुरु गोरखनाथ जी की गद्दी है, जिसको 1400 साल हो गए हैं और 31वें गुरु आज उस गादी पे विराजमान है। ब्राह्मण हैं, बाल ब्रह्मचारी हैं, 24 घंटे हरे राम का जाप जिस मंदिर में चलता है, जिसे 16 साल हो गए हैं अखंड ज्योत और अखंड जाप 16 साल से चल रहा है, जिस मंदिर में लक्ष्मी नारायण जी की पूजा होती है, जिस मंदिर में शिव परिवार की पूजा होती है, जिस मंदिर में भैरवनाथ जी की, दुर्गा माता की पूजा होती है, उस मंदिर को सिर्फ इसी वजह से तोड़ा गया कि आरएसएस वालों को वहां पे पार्किंग करनी थी। और साथ ही साथ इतनी शर्मनाक बात है कि उसी मंदिर के अंश जो कि आज अफगानिस्तान और पाकिस्तान में भी है, जहां पे तालिबानी और पाकिस्तानी खुद वहां पे उस मंदिर की रक्षा करते हैं, पर हिंदुस्तान में हिंदू राष्ट्र होते हुए भी ये मंदिर सिर्फ इसलिए तोड़ा गया क्योंकि हम हर्षरीनाथ जी के आगे दरगाह लगाते हैं, मंदिर दरगाह। और दरगाह का मतलब इन लोगों को गलत समझ में आया है। दरगाह का मतलब होता, एक फारसी शब्द है, दरगाह का मतलब होता है कि वो दर जो सच्ची राह दिखा सके, जो परमात्मा तक जाने की राह दिखा सके, वो दर। तो ये दर है, वो परमात्मा का दर है, जहां पे सच्चा सुच्चा स्थान है, जहां पे हर एक मुराद पूरी होती है। राम जी, हनुमान जी, लक्ष्मी नारायण जी, शंकर भोलेनाथ वहां विराजमान है, भैरव बाबा भी वहां विराजमान है। तो हम सबसे, मोदी जी से, अमित शाह जी से, योगी आदित्यनाथ जी से विनती करते हैं कि योगी जी, आप जिस गुरु गोरखनाथ जी के शिष्य हो, उन्हीं की ये गादी चली आ रही है, तो हमारी जगह हमें वापस करें। हम आपसे हाथ जोड़ के प्रार्थना करते हैं, विनती करते हैं। जय श्री राम, हर श्रीनाथ। Jai Shri Ram. Jai Shri Ram. We all have come here. We represent the grandchildren of the people who had lost their houses in Pakistan. But still, we never raised our voices. We struggled for our existence. But here we all have gathered. We strongly condemn this act which is done to our temple. It is a temple where we pray. It is a temple where we are taught good traditions. We are always helping the poor. We are always chanting God's name. We don't harm anybody. We are not against any religion. But we condemn this act and we want the government to look into this matter. The place where we are looking after cows, the cows are getting shawls, blankets. Do you think we will harm anybody? We will never do such an act of cruel behavior. So I request the authorities, the government, and this is a peaceful effort. We follow Gandhian principles. We don't want to fight with anybody, but peacefully, please return the land which was given to us, and it is ours, it will be ours. 29 नोव्हेंबरला दिल्लीमध्ये झेंडेवालांच्या शेजारी हर्षीनाथजीचं मंदिर आहे, मंदिर दर्गा त्याचं नाव आहे। दर्गाचं व्याख्यान काय आहे विकीजींनी सांगितलं। त्या मंदिराची स्वतःची पुढं बगीच्याची जागा आहे आणि लंगरसाठी लोकांसाठी बसण्यासाठीची जागा आहे। वस्तुस्थिती अशी आहे की 2017 मध्ये जी केशव कुंज नावाची बिल्डिंग ती त्याच्या शेजारीच उभी राहिलेली 25 मजली बिल्डिंग, त्या जागेवर त्या लोकांची नजर पडली आणि त्यांची इच्छा झाली की ही जागा आपण कशी मिळावी। आज रोजी 2017 पासून कोर्टामध्ये केस चालू आहे, आताही केस चालू आहे कोर्टामध्ये, आणि कोर्टामध्ये त्या गोष्टीला, त्या विषयाला स्टे दिला गेलेला आहे की जोपर्यंत कोर्टाचा निकाल व्यवस्थित लागत नाही तोपर्यंत तिथं काहीच केलं जाऊ शकत नाही। एमसीडी आणि डीडीए हे पहिलं ऍक्च्युअली आत्ताच्या परिस्थितीत असं आहे की केस 2017 पासून हे पहिले आपचं सरकार होतं, पण अजून बीजेपीचं होतं, पण आज रोजी काय झालंय, एमसीडी मध्ये बीजेपीचं सरकार आहे, डीडीएला बीजेपीचं आहे, तिथलं विधानसभेला सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। आता सगळे मिळून एकत्र आले आणि त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी अचानकपणे हल्ला केला आणि अचानकपणे हल्ला करून मंदिराची जागा, जी पुढची जागा आणि मागची जागा बळजबरीने ताब्यात घेतली, न सांगता, न बोलता, ना नोटीस आहे, काही नाही। आणि मी तुम्हाला आज सांगू इच्छितो, आत्ताच्या घडीला 10:30 वाजता अपील कोर्टात हायकोर्ट मध्ये चालू आहे, आता जस्ट परमेश्वर करो
की त्यांना सद्बुद्धी दो, जे कोणी असतील त्यांना सद्बुद्धी दो की तुम्ही नाथांच्या गादीला हे करू राहिले. जी नाथांची परंपरा पिढी वर्षोनवर्ष चालत आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नवनाथांची किती मानता आहे तुम्ही विचार करा. तुम्ही माना, मी तर म्हणतो सगळ्या नाथांना मानत असतील. हीच ती नाथांची गादी आहे आणि ही परंपरेने चालवत आलेली आहे. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे जे पहिले गुरु महाराज पी रतननाथ, खरं ते त्यांचं नाव रतननाथ, ते डांग राजा, नेपाळचे राजा आहेत. ते नेपाळचे राजा होते. त्या काळी 1500 वर्षापूर्वी गोरखनाथांची त्यांनी दीक्षा घेतली, त्यांचे शिष्य झाले. आणि त्यावेळेस गोरखनाथांनी आदेश केला की हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अफगाणिस्तानमध्ये कोण जाईल, तर हेच पी रतननाथ जे आहेत, रतननाथ नाव होतं, ते हिंदू रक्षणासाठी अफगाणिस्तानात गेले. म्हणजे तिथं मुसलमानांचं राज्य सुरू होत होतं. अफगाणिस्तानपर्यंत आपला हिंदू राष्ट्र होता त्यावेळेस. तिथं जाऊन त्यांनी चमत्कार केले, तिथं हिंदू रक्षणाची संरक्षण केलं. आणि तिथले जे कोणी दुरानी राजा त्यावेळेसचे, म्हणजे 1400 इयर्स बॅक दुरानी राजा, ते राजा होते, त्यांनी गुरु महाराजांचे चमत्कार बघून आणि त्यांना ख्याती दिली, किताबी दिली की तुम्हाला पीर म्हणून संबोधलं जाईल आणि पिरो के पीर म्हणून संबोधलं जाईल. तिथून मग पिरो के पीर, आणि त्यांनी तिथं जागा दिली, आणि जागा दिली ती आपकी यहाँ पे दरगाह होगी. यावेळी सुनीता सहानी, गौतम अरोरा, शशी आनंद, शोभा खन्ना आदींनी घटनेचा निषेध केला. यावेळी रूपा पंजाबी, हेमा लोंगाणी, जनक अहुजा, बलदेव वाही, प्रितपाल धुप्पड, हरजितसिंग वधवा, सतिंदर नारंग, अनिल साबलोक व संजय गाडे आदींचा मोठ्या संख्येने पंजाबी, शीख समाजातील नागरिक, महिला उपस्थित होत्या. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.